शकता आपल्याला चिकन फ्राय करायचं आहे. त्यासाठी मी छान असं चिकन धुवून घेतलेलं आहे. नंतर इथे मी कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि छान असं परतून घ्यायचं लालसर रंग येईपर्यंत. हे पाहू शकता छान असा आपला कांदा परतलेला आहे. नंतर आपल्याला काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला थोडासा टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तर आपलं टोमॅटो छान असं फ्राय झालेला आहे. तर सर आपल्याला काढून घेऊया आता. तर मिक्सरमध्ये इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेणार आहे आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करून घेणार आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी वाटण बारीक केलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, आबडतोबड करायचं आहे. आणि इथे मी छान असं लसूण खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. तर मी इथे तेल टाकण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये आता हे मिश्रण टाकून देणार आहे. छान असं फ्राय करून घ्यायचं. लसूण खोबरं टाकून घ्यायचं छान असं. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं परतून द्यायचं आपल्याला. चला तर आपण मसाले टाकून घेऊ. मी इथे कांदा लसूण टाकून घेते. त्यानंतर इथे मटण मसाला टाकून घ्यायचा. थोडासा घरचा मसाला आणि थोडीशी हळद. त्यानंतर छान असा मसाला परतून घ्यायचा आपल्याला. पाहू शकता छान असं आपल्याला असा मसाला परतलेला आहे. त्यानंतर छान असा मसाला परतून घ्यायचा आपल्याला. पाहू शकता छान असं आपल्याला असा मसाला परतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची परत छान अशी आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे परत. पाहू शकता. आणि आपल्याला आता हे चिकनचे पीस जे आहेत ते टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं छान असं आणि परत छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. याला आता शिजून द्यायचं आपल्याला 10-15 मिनिटं. नंतर झाकण ठेवून छान असं शिजून द्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपला फ्राय झालेला आहे. खूप टेस्टी झाला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.